आणि सीएसएमटी स्थानकामधून एक बातमी समोर येते। सीएसएमटी मध्ये सध्या गोंधळ आहे, कारण एक प्रवासी रुळावर झोपलाय। काही काळ त्यामुळे रेल्वेचा खोळंबा झालेला आहे। सीएसएमटी स्थानक जे आता संध्याकाळच्या वेळेला अनेकांना घरी परतण्यासाठी स्थानक गाठतात, त्यांना बराच वेळ रेल्वेसाठी वाट पाहावी लागली। हा बघा, हा व्यक्ती आहे जो बराच वेळ त्या रेल्वे ट्रॅकवर झोपला होता आणि त्यामुळे ना रेल्वे इथपर्यंत येत होती, ना ही रेल्वे मागे नेता येत होती। बराच काळ रेल्वेचा खोळंबा झाला। ही व्यक्ती नेमकी कोण होती, त्याने हे असलं कृत्य का केलं, या संदर्भातली चौकशी सध्या रेल्वे पोलिसांकडून सुरू आहे। मात्र या व्यक्तीमुळे हजारो प्रवाशांना तात्काळ उभं राहावं लागलं बराच काळ। आणखीन माहिती माझे सहकारी शुभम उमाळे आपल्याला देतील। शुभम, आता रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरू झालेली आहे का आणि कोण आहे ही व्यक्ती? कविता, खरं पाहायला गेलं तर हा संपूर्ण प्रकार दुपारी 3-3:15 वाजताच्या दरम्यान घडल्याचं रेल्वे सूत्रांकडून सध्या आपल्याला समजून येत आहे। अशामध्येच हा एक विचित्र प्रकार आहे। एक अवलिया जो आहे तो रेल्वे ट्रॅकवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पारगड मार्गावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर असलेल्या रुळावर जाऊन झोपला होता। हा भंगारवाला असल्याचं प्रथम दर्शनी लक्षात येत आहे। सध्या त्याला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले, अधिकची चौकशी करत आहेत। त्याला चक्कर आली की तो मध्यधुंद अवस्थेत होता की नेमकं त्याचं कारण काय, ट्रॅकवर तो काय करत होता आणि अशा पद्धतीत तो झोपून का होता, आणि ज्यावेळेस ट्रेनचा जोरजोरात हॉर्नचा आवाज आला त्यावेळेस तो अगदी अलगद उठून बघतो आहे आणि पुन्हा एकदा त्याचं डोकं रेल्वे रुळावर घेतोय। नेमका हा प्रकार का घडला याची अधिकची माहिती जी आहे ते सध्या पोलिसांकडून घेणं सुरू आहे। या कारणामुळे 20 मिनिट उशिराने सुटल्याचं देखील समजून येत आहे। धन्यवाद शुभम, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर साधारण दुपारी 3 ते 3:30च्या दरम्यान घडलेली ही घटना आहे। ही व्यक्ती बराच काळ रुळावर झोपलेली होती। अर्थात ट्रेन जेव्हा रुळावरनं येत असते आणि जर त्या ट्रेननं हॉर्न दिला तर तो हॉर्न प्रचंड कर्कश वाजतो, त्यामुळे कुणीही व्यक्ती त्या हॉर्नच्या आवाजात झोपणं कठीण आहे। त्यामुळे ही व्यक्ती जर तिथं झोपली होती तर ती व्यक्ती नशेमध्ये होती का, तिचं मानसिक स्वास्थ्य ठीक होतं की नव्हतं, कोण होती ही व्यक्ती, या सगळ्याचा तपास सध्या रेल्वे पोलीस करतात। मात्र यामुळे काही काळ रेल्वेचा खोळंबा झाला होता। रेल्वे वाहतूक आता सुरळीतपणे सुरू झाली आहे।